अकोला शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही बीटी बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याचं दिसून आलंय। बियाण्यांसाठी कूपन वितरणात भेदभाव होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। तसंच बियाण्यांची काळ्या बाजारात विक्री होत असून या प्रकरणी कार्यवाहीची मागणी रयत शेतकरी संघटनेनं केली आहे। गेल्या वर्षी खरीप आणि नंतर रबी हंगामातही शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। अत्यल्प उत्पादन झाल्यानं मशागत पेरणीसह अन्य खर्चही भरून निघाला नाही। परिणामी शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढला। त्यामुळे हे नुकसान यंदाच्या खरीप हंगामात तरी भरून निघेल या आशेनं शेतकरी कामाला लागले। मात्र सर्वाधिक आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या कपाशीचं बियाणं मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय। बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी सकाळपासून चोहटा बाजार येथील कृषी केंद्राबाहेर गर्दी केली होती। काही वेळानं बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना कूपन देण्यात आलं, मात्र काही ठिकाणी कूपन देताना भेदभाव होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। काही दिवसांपूर्वी शहरातील एका कृषी सेवा केंद्रावर पुरुषांसह महिलांनीही रांग लावली होती। 2 महिलांना भोवळ आल्यानं त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं।